नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेल्या मुगाची भाजी। त्यासाठी आदल्या दिवशी भिजत टाकून मूग ठेवून त्यानंतर रात्री प्याद्यातलं पाणी गाळून दुसऱ्या दिवशी घट्ट बांधून ठेवले होते, त्यामुळे त्याला चांगले मोड आलेले आहेत। कुकर घेतला, गॅस चालू केलाय, त्यावर तेल टाकलंय, त्यानंतर लगेच त्यात तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरं टाकले। ही भाजी मी बिना लसणीची करणार आहे, त्यामुळे त्याला टेस्ट छान येणार आहे। मालवणी पद्धतीत अशी भाजी करतात। मोहरी तडतडायला लागली आहे, त्यानंतर त्यात कांदा टाकला आहे। कांदा चांगला आपल्याला लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मस्तपैकी कांदा चारही बाजूने भाजला की आपण त्यात थोडंसं मीठ ॲड करणार आहोत, जेवढं भाजीला पाहिजे गरजेनुसार, चवीनुसार। आणि नंतर त्यावर हे बघा मी मीठ टाकत आहे चवीनुसार। मीठ ॲड केलं की कांदा कसा पटकन भाजून निघतोय। त्यानंतर त्यात हळद आणि घरचा मालवणी मसाला टाकणार आहे। त्याने ही मालवणी पद्धतीची भाजी आहे, त्यामुळे ती छान बनते आणि ती मालवणी मसाल्यातच बनवतात। मालवणी लोकांकडे घरोघरी हा मालवणी मसाला घरगुती बनवलेलाच असतो। आता सीझन चालू झाला आहे मसाल्याचा, त्यावर हे बघा हे मोड आलेले मूग मी टाकत आहे। मोड किती छान आणि मोठे आले टपोरे टपोरे। आणि ही भाजी जरा मोड आलेली असल्यामुळे कढईमध्ये शिजत नाही, म्हणून मी ती कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी तुमच्या कमेंटही करा, कमेंटची वाट पाहते। तुम्हाला आवडतात की नाही हे मला नक्की सांगा। हे बघा त्यावर वरून मी किसलेला ओला खोबरं म्हणजे ओला नारळ टाकला आहे, कारण मालवणी जेवणाचं ते एक मेन ओलं खोबरं असतं जेवणामध्ये। हे बघा छान भाजी अशी दिसते। आता 3 शिट्ट्यांवर मी झाकण लावून ही भाजी शिजवून घेणार आहे। शिजून जर शिट्ट्या झाल्या की आपली भाजी रेडी आहे। एकदम सोपी आणि पटकन बनणारी अशी भाजी कुकरमध्ये। 3 शिट्ट्या झाल्यात, आता मी कुकर उघडून पाहते। हे बघा किती छान दिसते भाजी, नाही का? आणि छान शिजून पण आली आहे ती पटकन। चला तर मग बाय बाय, हॅपी कुकिंग।